नमस्कार. श्रोते हो, आपल्या इंडिक विचारमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज 28 मार्च 2021 म्हणजेच वसंत ऋतूतील फाल्गुन पौर्णिमा, जी आपण भारतभर होळी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. तर आपल्या सगळ्या श्रोतांना होळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या भेटीस खास व्यक्तिमत्व पुन्हा आलेले आहे आणि त्या म्हणजे डॉक्टर रमा गोळवळकर. तर नमस्कार रमाताई. नमस्कार. नमस्कार. इंडिक विचार तर्फे आपले पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. तर होळी निमित्त हा आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे इंडिक विचार मध्ये, त्यामध्ये रमाताई MA इंडॉलॉजी असल्या कारणाने आपलं एक ह्या सण साजरा करण्यामागचं पौराणिक महत्व मला असं वाटतं सामान्य जनतेला थोडंसं माहित होणं गरजेचं आहे. त्यासाठी हा आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. तर रमाताई, मला होळी साजरा करण्यामागचा जो उद्देश किंवा जी छोटीशी गोष्ट माहिती आहे ती मी माझ्या परीने मांडते आणि तुम्ही तुमचं त्यात एक काय म्हणतात त्याला, नॉलेजची भर टाकून जर काही चुका असतील किंवा काही आधारित या कथेमध्ये बदल असतील तर प्लीज प्रेक्षकांना प्रेक्षकांसमोर मांडावे. तर मला जी गोष्ट माहिती आहे ती म्हणजे हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता आणि ज्याचा प्रल्हाद नावाचा मुलगा होता, जो अतिशय विष्णू भक्त होता. आणि हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजायचा आणि त्याला या गोष्टीची अतिशय चीड यायची, संताप यायचा की आपला मुलगा प्रल्हाद विष्णूलाच देव देव म्हणून त्याची भक्ती करतो, आराधना करतो. त्याने त्यासाठी त्याचं खूप मन वळवण्याचा प्रयत्न केला, रागवून, धाक दाखवून नाना प्रकार झाले. आणि शेवटी एक दिवशी हिरण्यकश्यपूची जी बहीण होलिका आहे तिला तो म्हणतो, आपल्या बहिणीला, की जिला आगीपासून काय म्हणतात, प्राण मला धोका नाही असं एक वरदान मिळालेलं आहे. तर तिला म्हणतो की तुला हे वरदान तुझ्या जवळ आहे, तर तू प्रल्हादाला भीती वाटली पाहिजे असं काहीतरी कर. म्हणून मग ते आगीच्या चितेवरती ती प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसते आणि त्यानंतर जे काही होतं की त्या आगीमध्ये तिला वरदान असूनही स्वतः होळिकाच जळून भस्मसात होते आणि प्रल्हादाचे प्राण वाचले जातात. तर ही आख्यायिका किंवा ही सर्व श्रुत आहे किंवा ही मी ऐकलेली गोष्ट आहे. तर रमादेवी, प्लीज याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने काय तू सांगशील? ही कथा तर अतिशय सर्वांना माहीत असलेली कथा आहे. तर यात दोन गोष्टी आपल्याला घेतल्या पाहिजे की ती कॉन्सेप्ट ऑफ फायर प्रूफ किंवा एखादी गोष्ट फायर प्रूफ आहे हे जेव्हा आपल्याला आपण म्हणतो, त्याला मला सर्वात आधी जाणवते की ही संकल्पना ही पहिल्यांदा भारतीयांनी मांडली. ही गोष्ट फायर प्रूफ असू शकते आणि ती होलिका. होलिका नावाची जी हिरण्यकशिपू या म्हणजे देवांना अतिशय जड झालेल्या अशा राजाची बहीण होती. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असे दोन भाऊ होते. त्यांच्या आईचं नाव होतं दिती आणि वडिलांचं नाव होतं काश्यप. मग दिती हे आईचं नाव असल्यामुळे त्यांना दैत्य म्हणून ते ओळखले गेले, कारण आईच्या नावाने मुलं ओळखली जायची. तर म्हणजे आपल्याला माहिती पण नसतं की बाबा वडिलांचं नाव काय, परंतु कृष्णाला आपण देवकीनंदन म्हणतो. बरोबर. मग कर्णाला आपण राधेय म्हणतो. अर्जुनाला पार्थ असा शब्द आहे. पृथा ही कुंतीचं आणखीन एक नाव. तर त्या निमित्ताने आपण हिचंही कुंतीचंही नाव घेतो. किंवा कर्णाला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कौंतेय. म्हणजे कुंतीचा मुलगा तो कौंतेय. तर आईच्या नावाने मुलं ओळखली जायची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे दोन दैत्य होते. दितीची मुलं म्हणून त्यांना दैत्य म्हटलं जायचं.
हम्म. गंमत बघा कशी आहे. आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा आपण वरवरची बघतो त्यावेळेला त्यातून काय बोध घ्यायचा तो आपण घेतच असतो. परंतु थोडासा आणखीन विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं, हम्म. की विष्णूच्या 10 अवतारांपैकी हम्म. विष्णूच्या 10 अवतारांपैकी 3 अवतार हे फक्त या हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू आणि बली यांच्यासाठी झाले आहेत. आणि बली हा हिरण्यकशिपूचा पणतू होता. हम्म. जे बलिराजाच्या वडिलांचं नाव विरोचन. विरोचन हे प्रल्हादाचा पुढचे पुत्र होते आणि प्रल्हाद हे हिरण्यकशिपूचे पुत्र होते. हम्म. आपल्या लक्षात आलं का की 3 अवतार एका कुटुंबाकरता हम्म. होणं म्हणजे ते कुटुंब किती जबरदस्त असेल. हम्म. आता आपण जेव्हा होलिकेची गोष्ट ऐकतो त्यावेळेला 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की अग्नी किंवा आग तीच असते. आपण तिचं आवाहन कशासाठी करतो आहे याच्यावरती तिला कार्य काय करायचं हे ठरवायचं असतं. हम्म. आणि म्हणून अग्नीला 2 तोंड दाखवली आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. अच्छा. अग्नी म्हणजे तो दुतोंड्या आहे का तर नाही. दुतोंड्या म्हणजे काय तर एकदा एक बोलणारा आणि एकदा एक बोलणारा. हम्म. या ठिकाणी अग्नीला जी 2 तोंड दाखवली आहेत ती अग्नीची 2 वेगवेगळी रूप, 2 वेगवेगळी कार्य दाखवण्यासाठी केलेली आहे. हम्म. तर एक अग्नी आपण बोलवतो ते मंगल कार्य करतात. हम्म. उदाहरणार्थ आहे, मुंज आहे किंवा वास्तुशांत आहे. या सगळ्यांमध्ये होम करतो. हम्म. करतो. होम हा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी केला जातो. हम्म. आपण होमात ज्या ज्या गोष्टी टाकू त्याच्या दुप्पट किंवा अनेक पट होऊन त्या आपल्याला परत मिळाव्या या अपेक्षेने आपण त्या अग्नीला बोलवलेलं असतं. हम्म. याच्यात एक पट असतो, याला हव्य वाहन अग्नी असं म्हणतात. हव्य म्हणजे आपण होम केल्यानंतर किंवा यज्ञ केल्यानंतर देवांकरता ज्या काही आहुती टाकतो त्या आहुतींना हव्य असं म्हणतात. हम्म. त्याच्याकरता म्हणून आपण जो अग्नी बोलवतो तो अतिशय पवित्र असतो. हम्म. त्यामुळे कोणत्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी ज्या अग्नीचं आवाहन केलं जातं तो याज्ञिक अग्नी आहे. म्हणजे यज्ञासाठी बोलवलेला अग्नी आहे. आणि ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी आपल्याला नकोशा आहेत, ज्या गोष्टीचा आपल्याला तिटकार आहे, या सगळ्या गोष्टी आपण दहन करून टाकतो. प्रक्रिया तीच आहे, बरोबर. त्याच्यातला हेतू वेगळा आहे. त्याच्यामुळे वाईट गोष्टींची करतात ती होळी आणि चांगल्या गोष्टींचा करतात तो यज्ञ. तर आपल्याला या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने समजून हे घ्यायचं आहे की कुठलीही क्रिया करत असताना त्या मागचा हेतू कोणता हे जोवर आपण लक्षात घेत नाही तोवर त्या क्रियेला अर्थ उरत नाही. एक साधंसं उदाहरण देते की एखाद्या गुन्हेगाराच्या हाती असलेला चाकू, एखाद्या आचाराच्या हाती असलेला चाकू आणि एखाद्या सज्जनच्या हाती असलेला चाकू, चाकू हे शस्त्र तेच आहे, परंतु प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. त्यामुळे अग्नीचं आवाहन ज्या वेळेला आपण होळी पौर्णिमेला करतो त्यावेळेला आपल्याला आपल्यातला दंभ, आपल्यातला मद म्हणजे उन्मत्त होणं, दंभ म्हणजे कसं सांगू, दंभ म्हणजे खोटारडेपणा. इंग्रजीमध्ये लवकर कळेल आपल्याला कारण आपण तो शब्द इंग्रजीत सतत वापरत असतो. त्याला म्हणतात हिपोक्रसी. ओके. तर आपल्यातले हे जे षड्विकार आहेत ते होलिकेच्या रूपामध्ये तिथे अस्तित्वात होते. काय षड्विकार आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे सगळे त्या होलिकेच्या रूपात प्रल्हाद बाळाच्या जवळ उपस्थित होते है ना. म्हणजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे होलिका होती. आणि ती जळून गेल्यावरती प्रल्हाद लखलखून भक्त म्हणून बाहेर आलेला आहे.
भक्ता कसं असतं, की प्रल्हादाच्या जन्माच्या आधी ज्यावेळेला तो आईच्या पोटात होता, त्यावेळेला इंद्रानी त्याच्या आईला म्हणजे कयाधूला अपहरण करून घेऊन गेला तो. अच्छा. त्यावेळेला हिरण्यकशिपू काय करत होता? कशिपू म्हणजे कांबळ, कांबळ म्हणजे ब्लँकेट. अच्छा. आणि सोन्याची कांबळ होतं. हा. म्हणून त्याचं नाव हिरण्यकशिपू. हिरण्यकश. हा. तर हे जे तो काय करत होता, तर तो तप करत होता. आणि तो कोणाचं करत होता, तर तो ब्रह्मदेवाचं करत होता. हा. कारण त्याला विष्णू द्वेष, मत्सर सगळं त्याच्यात इतकं तापलं होतं, की तो म्हणाला, की मला या विष्णूहून श्रेष्ठ व्हायचंय. हा. तो तपश्चर्या करायला गेला होता आणि त्यावेळेला इंद्रानी कयाधू नावाची त्याची जी बायको होती, जी त्यावेळेला गर्भार हम्म. तिला तिथून पळवलं. त्या मुलतान असं आहे की नाही, सध्या पाकिस्तानमध्ये आहे बघ, बरोबर. तिथली मुलतानी मिट्टी वापरतो. हम्म. तर हे सगळं घडलं त्या मुलतानमध्ये. त्याचं संस्कृतचं नाव आहे मूलस्थान. हा. आणि त्या मूलस्थानी मूलस्थान नावाचं हे जे नगर आहे, हे सध्या पाकिस्तानमध्ये असलं तरी एकेकाळी पाकिस्तान हा भारताच्या उपमहाखंडाचाच एक भाग होता. हम्म. आणि काश्यप ऋषींनी ती नगरी वसवली आणि त्याचं राज्य हिरण्यकशिपूला म्हणजे आपल्या मुलाला दिलं होतं. हा. तर तिथून तिला पळवलं. पळवून घेऊन जात असताना नारद त्यांना मध्ये वाटेत नारदांनी अडवलं. देवर्षीच ते, त्यांना माहिती होतं काय काय होत आहे ते. आणि त्यांनी इंद्राला हे सांगितलं की विवाहिता आणि गर्भारशी यांना अजिबात पळवायचं नाही. हम्म. ही नीती नैतिकता तू कसा काय विसरलास? हम्म. विचार करा, विवाहिता आणि गर्भारशी. हम्म. त्यामुळे बायकांशी कसं वागायचं याचे नीती नियम ठोकताळे अगदी पक्के होते आपले. हम्म. आणि तो म्हणाला की हो माझी चूक झाली, पण आता काय करू? म्हणे तिला माझ्या बरोबर मी घेऊन जातो. म्हणून देवर्षी नारदांनी तिला आपल्या बरोबर ते घेऊन गेले. जोपर्यंत हिरण्यकशिपूची तपश्चर्या पूर्ण होत नाही तोवर ती नारदांबरोबर होती. आणि त्या काळात महर्षी नारदांनी तिला जो काही उपदेश केला, तो उपदेश हा विष्णू भक्तीचा होता, भागवताचा होता. आणि ते गर्भावस्थेत असलेल्या प्रल्हादानी ऐकला. त्यामुळे त्याला विष्णू भक्तीचं वेड लागलं. आणि मग होतं असं की परत आलेला हिरण्यकशिपू त्याला नारद त्याची बायको सुपूर्त करतात. प्रल्हादाचा जन्म होतो. प्रल्हाद बोलायला लागतो, नारायण 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 नारायण. आपल्या शत्रूचं नाव घेणारा मुलगा आपल्याकडे कसा? इथपासून ती संघर्षाला सुरुवात होते. बघा, आपल्याकडली पुराण ही देखील अतिशय नाट्यपूर्ण गोष्टी सांगत असतात बरं. बाप आणि मुलाचा संघर्ष हा फक्त शक्ती नावाच्या सिनेमात दाखवला असं नाही. बाप आणि मुलाचा संघर्ष हा तिथपासून सुरू आहे, जेव्हापासून प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. परंतु वडिलांना विरोध करत असताना प्रल्हादाने आपली कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाही. कारण वडील हे वडील असतात आणि त्यांचा मान राखूनच त्यांचा विरोध करायला हवा याची जाण त्या लहान मुलाला होती. मग काय होतं की आपला मुलगा विष्णू भक्ती सोडत नाही असं जेव्हा हिरण्यकशिपूला दिसतं, ते फाल्गुन शुद्ध अष्टमी पासून त्याचा छळ करायला सुरुवात करतात. विविध शारीरिक छळ. मग त्याच्यात खाली खाली लोटून देणं, तिथेही तो वाचतो. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत सोडलं जातं, तिथेही त्याला म्हणजे वाचवलं जातं. हे सगळं वाचवतं कोण? तर परमेश्वर वाचवतो. आता हे मग विश्वास ठेवायचा का ठेवायचा नाही
हा प्रत्येकाने ठरवायचं. पण आपल्याला अनेकदा असे अनुभव येतात की आपण प्रचंड मोठ्या अडचणीत सापडलेलो असतो आणि एका क्षणी चुटकीसरशी ती अडचण सुटते. हा. कशी सुटते? त्यावेळी जो कोणी ती अडचण सोडवणारा असतो तो आपल्याला परमेश्वर स्वरूप भासतो. बरोबर की खोटं? म्हणजे बरोबर. समजा मला प्रचंड म्हणजे एखादा आजार आहे, दुर्धर आजार आहे, मला प्रचंड वेदना होत आहेत आणि हम्म. डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करायला पाहिजे आणि तो ते ऑपरेशन अतिशय यशस्वी करतो. माझी त्या वेदनांपासून मुक्तता करतो. आपण डॉक्टरला देव म्हणतो. हम्म. तर देवाच्या रूपात आपण डॉक्टरला बघत नाही, तर डॉक्टरच्या रूपात आपण देव बघतो. हा फरक आहे त्यातला. तर त्याच्यातनं तो एक तो अत्याचार जो आहे तो 7 दिवस असा क्रमाक्रमाने वाढत जातो आणि शेवटला अत्याचार होळी पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. तो काय अत्याचार आहे? तर होलिकेला त्यांनी बोलवलं, टाच पेटवली. हम्म. हा काही यज्ञ नव्हता. हम्म. त्यामुळे त्यांनी क्रव्य वाहन अग्नीलाच बोलवलाय. क्रव्य याचा अर्थ प्रेत. हो. क्रव्य वाहन अग्नीचं आवाहन केलेलं आहे. म्हणजे जे जे काही नको, जे जे काही नष्ट व्हायला पाहिजे, जे जे काही आपल्याला नकोस आहे, असं सगळं आपण ज्यात टाकतो तो क्रव्य वाहन अग्नी आहे आणि त्याचंच आवाहन करून होलिका त्या चितेवर प्रल्हादाला घेऊन बसली. अच्छा. आणि रात्रभरात परिस्थिती अशी होती की जी वॉटरप्रूफ म्हणून जिची ख्याती होती, सॉरी फायरप्रूफ म्हणून जिची ख्याती होती, त्या फायरप्रूफ होलिकेचं दहन झालं आणि प्रल्हाद मात्र टाऊन सुलाखून बाहेर पडला. ही ती गोष्ट आहे. त्यामुळे आजची जी रात्र आहे की नाही ती स्वतःला टाऊन सुलाखून काढायची रात्र आहे. बरोबर. जर आपल्याला शुद्ध चारित्र्य हवं असेल, जर आपल्याला परमेश्वराच्या भक्तीमध्ये आणखीन एक पायरी वरची गाठायची असेल, हम्म. तर आपल्यातल्या अवगुणांना, नको असलेल्या गोष्टींना त्या हुक्केमध्ये दहन करून टाकायचे. हम्म. ती रात्र आजची आहे म्हणून ही महत्वाची आहे तुझ्या, माझ्या आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या दृष्टीने. ही ती गोष्ट आहे. नक्कीच. खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं बहुतेकांना अतिशय संक्षिप्त अशी स्वरूपातली ही गोष्ट आणि यामागचं होळी मनवण्यामागचं कारण माहित होतं. पण आज रमा तुझ्यामुळे याचं असं दीर्घ स्वरूपातलं सविस्तर असं कारण कळलं. दुसरा थँक्यू. प्रश्न माझा दुसरा प्रश्न माझा हा की आता जे ज्याला आपण आंदोलक म्हणू, ऍक्टिव्हिस्ट लोक म्हणू, नेहमीच आपल्या हिंदू सणांवरती या ना त्या कारणाने ताशेरे ओढत असतात. आता जसं होळी आपण ज्या प्रकारे साजरा करतो, होळी पेटवतो, लाकडं जळली जातात, वातावरण प्रदूषित होतं आणि म्हणजे हा एक प्रदूषण हा एक मुद्दा झाला ह्या लोकांना उठवण्यासाठी, एक आवाज उठवण्यासाठी. बरोबर. तसेच इतर सपेटाने जसं मागे म्हटलं रक्षाबंधन साजरा करण्यामागे सुद्धा कसं गाईच्या म्हणजे कातडीपासून हे बनवल्या जातात, तर तुम्ही तिला राखी बांधली पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा. मला असं वाटतं तर दरवेळी म्हणजे हिंदू सणांवरती आपल्या अटॅक केला जातो, आक्रमण केली जातात, लिहिलं जातं. तर आता होळीच्या मागे सुद्धा नक्कीच काहीतरी दुमतं असतील, यामुळे असे फायदे आहेत वातावरणाला. तर तू कसं ह्याला, या विधानाला किंवा होळी आपण साजरा केला पाहिजे भारताच्या धार्मिक अस्मितेसाठी, संस्कृतीसाठी कसं हे आवश्यक आहे, याचं महत्व किंवा ह्याच्या तुलनेमध्ये कसं हे स्टेटमेंट जस्टिफाय करशील? बरोबर. कसं आहे श्रद्धा, की आपल्याकडे जे पूर्वापार चालत आलेले संकेत आहेत, ते संकेतच मुळात मोडून टाकायचे. यात एक चंग या वामपंथी लोकांनी मानलेलं आहे. हे आपण मनामध्ये पक्क धरलं पाहिजे. मला तू एक सांग, की ज्या वेळेला ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते,
आणि ज्यावेळी स्वदेशी मालाचा वापर करावा याकरता लोकमान्य टिळकांनी एक हाक दिली होती, बरोबर. त्यांची ती सूत्री होती, स्वराज्य स्वराज्य स्वदेशी आणि स्वधर्म अशा सगळ्या प्रकारचं. त्या सूत्रीचा वापर करत स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकरांनी विदेशी कंपनीमधून तयार झालेला माल, विशेषतः मँचेस्टरहून आलेले कापड यांची होळी केली होती. मग आता जे नको त्याची होळी होते हे सूत्र आपण जे म्हटलेलं आहे किंवा जे मांडलेलं आहे तेच सूत्र त्यांनी पुढे नेलं आणि विदेशी कापड किंवा विदेशी माल नको याकरता म्हणून त्याची होळी करण्यात आली. कसं होतं की आपण काही फार वरवरच्या आणि सवंग पद्धतीने विचार करून या वामपंथी लोकांच्या मागे वेड्यासारखे जातो. अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की यांच्या बोलण्याला तसा काहीच अर्थ नाही. यांची ही आंदोलनं आहेत, ही सगळी आंदोलनं ही फोल ठरलेली आहे. अगदी साधं उदाहरण सांगते, हे जे मेट्रो शेड मुंबईत बांधायचं होतं आणि त्याच्यासाठी कॉलनीच्या जवळ असलेल्या एका जागेचा विचार करण्यात आला होता, जी सरकारची स्वतःची जमीन होती. तिथे झुडपं उगवली होती आणि तो संपूर्ण ती जागा अतिशय इकॉनॉमिकल होती. त्या कारशेड मध्ये ते कारशेड होते कारण की त्याच्यामुळे झाडं कापली जातील वगैरे वगैरे असं करून त्यांनी आंदोलन केलं होतं. केवढ्याला तो खर्च. कुठलीही गोष्ट ही चांगल्या प्रकारे होऊ नये याच्यासाठी सगळी विघ्न संतोषी माणसं येऊन विघ्नाचे म्हणजे एक प्रकारचं आडेवेडेच घेत असतात आणि त्यात विविध प्रकारचे अडथळे आणत असतात. होळी जर तुम्ही पेटवली तर काय होणार आहे? पूर्वी सुकलेली लाकडं भरपूर होती. आजही वर्षभरातनं एकदा पेटवल्या जाणारी ती होळी, आज त्याच्याने असं काय पर्यावरणाचं नुकसान होणार आहे? हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि हे पर्यावरणाचं नुकसान ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला कोणी हा विचार केला का की या सुकलेल्या झाडातनं फॉस्फरस किती प्रमाणात बाहेर पडतो? तो फॉस्फरस आपल्या वातावरणाला कसा शुद्ध करत जातो? पूर्वीच्या काळी ज्या वेळेला चुलीवरचे स्वयंपाक व्हायचे की नाही त्यावेळेला त्याला स्मोकी फ्लेवर यायचा बघ. चुलीवरच्या स्वयंपाकाला एक स्मोकी फ्लेवर येतो. त्याचं कारण असं होतं की आपण त्या लाकडांवरती ते जाळायचं. लाकडं जाळून त्याच्यावरती तो स्वयंपाक व्हायचा. त्याची शेल्फ लाईफ जास्त असायची. मग आपण कोळशावरती आलो. कोळशावरती शिजवलेल्या अन्नाची शेल्फ लाईफ त्या मानाने कमी आहे. मग आपण गॅसवरती आलो. गॅसवरती शिजवलेल्या अन्नाची शेल्फ लाईफ त्याहून कमी आहे. कारण ती कॉन्टेंट फॉस्फरस इज मिसिंग इन दी फूड दॅट वी आर कुकिंग ऑन दी फायरवूड. तर ही शेल्फ लाईफ कमी कमी होत जाते आणि तुम्ही जेव्हा मायक्रोवेव्ह वरती काम करता की नाही त्यावेळेला तर तुम्हाला 45 किंवा 45 मिनिटातच तो पदार्थ खाऊन संपवावा लागतो. म्हणजे शेल्फ लाईफ किती कमी झाली. गॅसवरती 24 तास असली तर लाकडांवरती केलेल्या कुठल्याही पदार्थाची शेल्फ लाईफ किमान 48 ते 72 तास असते, डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर, रूम टेम्परेचर. मला फ्रीजची गरज नव्हती. पूर्वी आपली आजी काही फ्रीज वापरायची नाही. पणजीबाई काच्याकडे फ्रीज, पण तिच्याकडली लाकडं हे ह्या प्रिझर्वेटिव्ह काम करायचे. त्यामुळे लाकूड पेटल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मग या जेवढ्या काही साखरेच्या कारखान्यांमध्ये साखर तयार केली जाते, जेवढं मोलॅसिस तयार होतं आणि उरलेला सगळा तो रासायनिक निचरा हा तुम्ही वेगवेगळ्या जलस्रोतांमध्ये सोडता तेव्हा प्रदूषणाला त्रास नाही होत का? आणि हे तर 24 तास चालणारी गोष्ट आहे. मग त्यावेळेला साखर कारखाने बंद करा आणि फक्त गुळ्यांवरती काम करा असं तर तुम्ही म्हणत नाही.
म्हणजे तुम्ही कशाचा संबंध कशाशी जोडता? गाय रक्षाबंधनाच्या दिवशी गायीला रक्षाबंधन बांधा आणि तिचं रक्षण करा आणि तिच्यापासून तयार झालेले लेदर प्रॉडक्ट्स तुम्ही वापरू नका, हे सांगणारी पेटा अन्य धर्मीयांना कुठल्याही प्रकारे असं सांगत नाही की बा ज्या दिवशी तुम्ही थँक्स गिव्हिंग तुमचा असतो त्यावेळेला तुम्ही टर्की इतक्या प्रमाणामध्ये कापू नका, किंवा बकरी ईदच्या दिवशी इतक्या अशा प्रकारे पशुहत्या करू नका सांगितलं जातं का? असे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिले आहेत का? ते जर तुम्ही पाहिले नसतील तर हे का बघता? हा एक मुद्दा आपण पेटाला विचारला पाहिजे की बाबा रे तू सर्वांना सांग ना, बरं एकही हिंदू गाय कापत नाही, एकही हिंदू म्हणजे अशा प्रकारे कत्तल करताना कुणी हिंदू दिसलाय का तुम्हाला? नाही होत. तरीही सगळं जे ज्ञान आहे ते फक्त हिंदूंनाच तुम्ही पाजणार. मग आता तुम्हाला पाण्याची होळी केली म्हणजे दुसऱ्या दिवशी होणारी जी धुळवड आहे ती तुम्हाला चालत नाही. तुमचं असं म्हणणं आहे की बाप पाणी वेस्ट करू नका. अरे पण ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणी पाणी संवर्धनाचे लावायच्या ऐवजी तुम्ही एक दिवस आम्हाला सांगता की तुम्ही पाणी वापरू नका. त्यांनी कोणता दुष्काळ दूर होणार आहे? ज्या जलसंवर्धन केलं, जलसंवर्धनाचा 5 वर्षाचा कार्यक्रम राबवण्यात आला, त्याच्याकरता अनेक गावं जी होती ती टँकर मुक्त झाली, कारण तिथे पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने राबवली. त्याचे काहीतरी तर परिणाम जाणवलेत का जाणवले नाहीत? तर एक दिवस धुळवडीच्या दिवशी पाणी न वापरल्यामुळे जगभराचा दुष्काळ दूर होणार आहे का? काही तारतम्य ठेवा, कोणाला मूर्ख बनवायचं याचा तर विचार करा. बरं, आणि ज्यांना नाही खेळायची होळी ते तसेच खेळत नाही. ज्यांना खेळायची त्यांना खेळू तर द्या. ते नाही होत. त्यामुळे माझा या सगळ्या ज्या आधुनिक भाकड कथा ज्या आहेत की नाही, की एक दिवस तुम्ही वाचवलं की दुसऱ्या दिवशी पासून दुष्काळ वर्षभराकरता जाईल, याच्यावर तरी विश्वास नाही बा. ज्यांचा असेल त्यांनी तो जरूर पाळावा. पण ह्या भाकड कथाच आहेत, आपण विसरून चालणार नाही. अगदी बरोबर रमाताई. आणि मला असं वाटतं की आपण थोडक्यामध्ये पण अतिशय उपयुक्त माहिती, आणि जर काही कोणाच्या मनात शंका असतील असं करू की नको करू किंवा यापासून खरंच काही तोटे आहेत का, तर मला असं वाटतं नक्कीच ते गैरसमजच आहे, हे पटलं असावं लोकांना, आपल्या प्रेक्षकांना. तर धन्यवाद. होळी निमित्त इंडिक विचारला आपण भेट दिली त्याबद्दल. परत लवकरच भेटूया इंडिक विचार मध्ये. आणि प्रेक्षकांनो, आपल्याला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा. थँक्यू सो मच.